नाशिकमध्ये दूषित पाणी पुरवठा, महानगरपालिका मात्र निश्चिंत। नागरिकांच्या आरोग्याशी नगरपालिकेचा खेळ। गेल्या महिन्यापासून नाशिक शहरामध्ये अतिशय दुर्गंधीयुक्त गढूळ गटाराचे घाण पाणी नळाला येत आहे। 24 तास पिण्याची लाईन टाकीत असताना स्मार्ट सिटीने रस्त्याखालील पूर्वीच्या रायझिंग लाईन व ड्रेनेज लाईन या नादुरुस्त केल्या, डॅमेज केल्या। त्या नादुरुस्त लाईन तशाच ठेवण्यात आल्या। खरे तर महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनी अधिकारी यांनी संयुक्तरित्या सदर कामावर देखरेख ठेवून त्या कामाचं अतिशय बारकाईने नियोजन करणे गरजेचे होते। बिगारी व नवीन तांत्रिक अधिकारी यांच्याकडून सदरचे एवढे मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम संपूर्ण शहरामध्ये एकाच वेळी रस्त्याला, नवीन रस्त्यांना खड्डे उघड्या पाडून हे पाईप टाकले गेले व नादुरुस्त केलेले पाईप दुरुस्त न करता ते रस्ते बुजवले गेले। एक प्रकारे त्यांनी पुरावा ठेवला नाही। हजारो लिटर पाणी ठिकठिकाणी अशा लिकेज पाईप मधनं जमिनी नाल्यांमध्ये आणि गटारीमध्ये मुरते आहे। गटारीचे व पिण्याच्या लाईन लिकेज असल्यामुळे गटारीचे मिश्रित पाणी आज लोकांना नळाद्वारे प्यायला मिळते आहे। हजारो नागरिक साथीच्या व या पाण्याच्या रोगामुळे आजारी असून मोठ्या प्रमाणावर रोगराई शहरात पसरलेली असताना व नागरिकांच्या तक्रारी असताना सुद्धा महापालिकेचा अधिकारी ड्रेनेज, पाण्याचा, आरोग्याचा व स्मार्ट सिटी कंपनीचे CEO यांची दखल घ्यायला तयार नाही। शहरातील नागरिकांना त्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। अनेक नागरिक या आजाराने ग्रस्त असून ते मरणाच्या वाटेवर आहेत। डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजाराने अनेक नागरिक मेले असून याची जबाबदारी कोणावर निश्चित करायची? खरे तर काही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। तथापि शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी या बाबींची दखल घेत नाही। पगार नागरिकांचा घेतात आणि सेवा ठेकेदार यांची करतात आणि नागरिकांना बेभरोसे सोडून देता ही अतिशय वेदना देणारी परिस्थिती या शहरात आहे। मोठ्या बंगल्यात राहणारे अधिकारी त्यांना झोपडपट्टी व जुन्या नाशिकमधील नागरिकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय। याबाबत तातडीने सर्वच अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर जनता व काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणे सदर प्रश्नावर आंदोलन करण्यात येऊन दूषित पाण्याच्या बाटल्या सर्वच अधिकाऱ्यांना सप्रेम भेट देण्यात येईल, असा इशारा राजेंद्र बागुल, माजी सभागृह नेता, यांनी प्रशासनाला दिला आहे। नाशिक महानगरपालिका आणि स्मार्ट कंपनीचा या शहरातला अजब गजब बेजबाबदारपणे केलेला कार्यक्रम म्हणजे या शहराचा कार्यक्रमच करायचा का? स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा जो लेट पाईपलाईनचा प्रस्ताव आहे ते पाईप आणि सर्व्हिस पाईप हे म्हणजे टाकत असताना बेमालूनपणे असं काहीतरी निष्क्रिय, ज्याला याच्यातली माहिती नाही, तंत्रज्ञान नसलेली माणसांच्या हातून ही बिगारी माणसांकडनं त्यांनी ओघळ्या टाकून घेतल्या आणि पाईप पुरून दिलेले आहे। हे पाईप टाकत असताना त्यांनी खाली असलेल्या ज्या ड्रेनेजच्या लाईन होत्या आणि इतर काही ज्या लाईन होत्या, जुन्या रायझिंग लाईन होत्या पाण्याच्या, त्या डॅमेज केलेल्या आहे आणि त्या डॅमेज केल्यामुळे आज ते घाई गर्दीमध्ये ते तसंच पुरले। त्या डॅमेज ज्या लाईन होत्या त्या दुरुस्त केल्या नाही, त्या बदलल्या नाही, किंबहुना त्याच्यावरच सिमेंटचे थर टाकून ते पाईप पुरून टाकण्यात आले, रस्ते बनवले गेले आणि आता या शहरामध्ये जागोजागी प्रत्येक विभागामध्ये आज अतिशय घाणेरडं पाणी म्हणजे संडासाचं मलमूत्रसुद्धा आज लोकांच्या नळांमध्ये येतं आहे आणि ते पाणी लोकांना प्यावं लागतंय आणि अशा परिस्थितीत या शहरात रोगराईने थैमान घातलेलं आहे आणि महापालिकेचा आरोग्य अधिकारी, महापालिकेचा पाणी पुरवठा अधिकारी, महापालिकेचा शहर अभियंता, महापालिकेचे आयुक्त या सर्व बाबीकडे का कानाडोळा करतायत? कोणाला घाबरतायत तुम्ही? कोण शिर्के आणि कंपनी? ती काही ईस्ट इंडिया कंपनी आहे का? तिला घाबरायचं कोणीच लक्ष देत नाही आणि ते काँक्रीट ढग टाकून ते पुरण्यात आलेले आहे। आज आम्ही काल 4 चेंबर भरले, घाणीचे साम्राज्य त्याच्यामध्ये हजारो लिटर पाणी आज वाया अनेक दिवसापासून जाते। असे जे पुरलेल्या पाईपमधनं, रायझिंग मेलमधनं ही जी गळती आहे ती किती लिटरची असेल? नळाला पाणी नाही आहे पण गटारीत आज पिण्याचं पाणी वाहून जात आहे आणि याच्याकडे बघायला कोणताही पाणी पुरवठा अधिकारी नाही आहे। हे दुर्दैव या शहराचं आहे आणि म्हणून या निमित्तानं आम्ही या महापालिकेला आणि स्मार्ट सिटीला इशारा देऊ इच्छितो की या नाशिककरांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आणि जर खेळलात तर हा नाशिककर जर चिडला तर तुमचं इथे राहणं मुश्किल करून टाकेल। स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक।